मतीन पटेलची एसआयटी कडून चौकशी 4.5 तासांपासून मतीन पटेलची चौकशी सुरू. मतीनवर निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप. निदा खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता. निदा खानचा तुरुंगातील मुक्काम वाढण्याची शक्यता. नीट पेपरफुटी प्रकरणात मनीषा हवालदारला 6 दिवसाची सीबीआय कोठडी. दिल्लीच्या विशेष सीबीआय कोर्टाकडून मनीषाच्या सीबीआय कोठडीत वाढ. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला. 2 जून ते 1 जुलैपर्यंत ठराव सादर करण्याचा आदेश. प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठी मागवला ठराव. देशात इंधन दरवाढीचा भडका. गेल्या 11 दिवसात पेट्रोल ₹7.34 तर डिझेल ₹7.45 महागलं. इंधन दरवाढीमुळे देशात महागाईचा भडका उडण्याची शक्यता. वीज पुरवठा खंडित झाल्यानं जालन्याच्या वडीगोदरीत शेतकरी आक्रमक. महावितरणाच्या उपकेंद्राला टाळं ठोकलं. वीज पुरवठा सुरळीत होईपर्यंत उपकेंद्र न उघडण्याची भूमिका. वाशिममध्ये पाणी टंचाईचं सावट. पाणी पुरवठा करणारे तब्बल 75 प्रकल्प पूर्णपणे कोरडे. मुख्य प्रकल्पांमध्ये केवळ 15% पाणी साठा शिल्लक. जळगाव जामोदमध्ये विहिरीत आढळले 5 मृतदेह. 4 मुलांना विहिरीत ढकलत वडिलांची आत्महत्या. घरगुती भांडणामुळे पत्नी माहेरी गेल्यानं उचललं टोकाचं पाऊल. पुणे महापालिकेत शिवसेनेचं आंदोलन. महापालिकेकडून नालेसफाई न झाल्याचा आरोप. पालिका कार्यालयात शिरत आयुक्तांना घेराव घालण्याचा प्रयत्न.